नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2025-26च्या निवडणुका ह्या चांगल्याच रंगत चाललेल्या आहेत आणि अंतिम टप्प्यात ह्या निवडणुका पोहोचलेल्या आहेत. आज आपण भाजपचे जे उमेदवार आहेत 19 हा त्यांचा प्रभाग आहे. त्यांचं नाव गणपत भापकर आहे, पण त्यांची भाऊ अशी ओळख आहे. त्यांना भाऊ या नावाने सगळीकडे ओळखलं जातं. त्यांनी याआधी आंबेगाव या ठिकाणी देखील सरपंच पद हे भूषवलेलं आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर काय सांगाल, कसा तुमचा राजकीय प्रवास होता त्याबद्दल? खरं तर मी एका सामान्य कुटुंबामधील एक सामान्य कार्यकर्ता. जवळजवळ 1993-94च्या कालावधीमध्ये मुंबईला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी आल्याच्या नंतर खरं तर दादरला शिवाजी पार्क या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळेला मी भाषण ऐकलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मी एक शिवसैनिक झालो. आणि शिवसैनिक कसा असतो, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी केलेलं त्याने अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य याला भारावून खरं तर मी शिवसेना प्रमुखांचा एक शिवसैनिक झालो. आणि त्यापुढील काळामध्ये खऱ्या अर्थानं मी राजकीय जीवनामध्ये या ठिकाणी माझा प्रवास सुरू केला. सर, आता तुम्ही उमेदवार म्हणून, भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय सानपाड्यासाठी तुमचं विजन आहे? खरं तर गेली 25 वर्ष मी ह्या सानपाडा विभागामध्ये या ठिकाणी स्थायिक म्हणजे राहतो आहे. सानपाड्यातल्या अनेक समस्या आहेत. तर खऱ्या अर्थानं आमच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये पाहिलं तर पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कधी ना या ठिकाणी भेडसावते. ती पाण्याची समस्या खऱ्या अर्थानं दूर करण्यासाठी अतिशय आपल्या नाईक साहेबांच्या माध्यमातून असेल, मंदाताईंच्या माध्यमातून असेल, यापुढील काळात अतिशय चांगल्या प्रकारचे आम्ही या ठिकाणी सहकार्य म्हणजे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर नाली सफाई असेल, रस्त्यांची साफसफाई असेल, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल, महिला वर्गासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी 24 तास CCTVची निगराणी असेल, या सर्व नागरिकांसाठी ज्या ज्या सुविधा लागतील जे ते प्रयत्न करण्याचं काम मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या सानपाडा प्रभाग क्रमांक 19मध्ये या ठिकाणी करणार आहोत. सर, तुम्ही याआधी देखील आंबेगाव या ठिकाणी सरपंच पद हे भूषवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला राजकारण काय असतं हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही राजकारणाची नाळच एक प्रकारे जोडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे निवडणूक ही नवीन नाही आहे तुम्हाला? नाही, निवडणूक मला नवीन नाही आहे आणि मला कुठलाही राजकीय घराण्याचा वारसा या ठिकाणी नाही आहे. परंतु एक सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला लहानपणापासून राजकारणाची आवड लागली, कदाचित तुम्हाला माहीत असेल, लहानपणी हे उमेदवारांचे पोस्टर भिंतीवर चिटकवायचे, भिंतीवर त्यांची नावं रंगवायची, उघड्यामधून त्यांचा प्रवास करायचा. ही तेव्हापासून लहानपणापासून जी आवड लागली राजकारणाची, ती राजकारणाची आवड खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मला राजकारणाची या ठिकाणी जाणीव आहे. आणि राजकारण कसं करावं, राजकारणामध्ये काम कसं करावं, जनतेची सेवा कशी करावी, अतिशय चांगल्या प्रकारचं कसं माझ्याजवळ या ठिकाणी आहे. सर, तुम्ही एक कट्टर शिवसैनिक होतात आणि आता भाजपचा कमळ हाती घेतलेला आहे, तर काय यामागचं कारण आहे? खरं तर तुम्हाला माहीत असेल, त्यावेळीची शिवसेना म्हणजे शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थानं त्याही वेळेला, आम्ही जरी शिवसेनेमध्ये असलो तर त्याही वेळेला जवळजवळ ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये युती होती. आणि खरं तर दोन्ही पक्षांचे विचार म्हणजे वैचारिक जे विचार असायचे ते दोन्ही पक्षांचे जवळजवळ सारखेच होते. आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन मला जवळजवळ 7 ते 6 वर्षे या ठिकाणी झालेले आहेत. ज्यावेळेला तुम्हाला ज्ञात असेल, आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरुवातीच्या काळामध्ये लागल्या, म्हणजे कोविड ज्यावेळेला सुरू झाला त्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळजवळ लागणार होत्या. सगळे प्रोग्राम झाले होते, आरक्षण झालं होतं, वार्ड डिक्लेअर झाले होते. त्यावेळेला खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आपल्या ह्या नवी मुंबई शहराचे माजी सन्माननीय खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्या आव्हानानुसार मी त्यावेळेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. तुमचा आता हा राजकीय प्रवास आहे आणि आता तुम्ही प्रभाग क्रमांक 19चं नेतृत्व देखील येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत, तर तुमच्याकडे याकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे? नाही, दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. आमच्या ह्या सानपाडा विभागातील जनतेचा माझ्या दृष्टीने विचार जो जनतेने केलेला आहे तो अतिशय सकारात्मक असा विचार आहे. त्यांना सर्वांना माहिती आहे, गेली 25 ते 30 वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, सांप्रदायिक जीवनामध्ये जनतेचं काम करत आलेलं आहे, जनतेची सेवा करत आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जनतेने आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रेम दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आमची प्रभाग क्रमांक 19ची निवडणूक हे जनतेने खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतलेले आहे आणि जनता याचा निकाल निश्चितच आमच्या बाजूने कौल या ठिकाणी
या प्रभाग क्रमांक 19मध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मला या ठिकाणी 100% खात्री आहे. सर, तुम्ही आता घरोघरी प्रचार देखील करण्याला जात आहेत. घरोघरी नागरिकांचा प्रतिसाद तुम्ही आत्ताच म्हणाला की खूप चांगल्या प्रकारे भेटत आहे. मूलभूत समस्या त्यांच्या तुम्हाला कोणत्या जाणवतात आणि तुम्हाला त्यांच्याकडून कोणत्या मूलभूत समस्या ऐकायला येत आहेत? आता मूलभूत समस्या महापालिकेच्या माध्यमातून म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल. पाणी असावं, रस्ते चांगले असावेत, महिलांसाठी काही ना काही रोजगार उपलब्ध असावा. आमची जी मुलं आहेत, जी बेरोजगार आहेत, त्या मुलांसाठी कुठे ना कुठं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मिळावा, अशा लहान लहान अपेक्षा या ठिकाणी नागरिकांच्या असतात. त्या अपेक्षा खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याचं काम आणि पूर्ण करण्याचं भाग्य आम्हाला यापुढील 5 वर्षामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. सर, ह्या वेळेची निवडणूक पॅनल पद्धतीने लागलेली आहे, तर लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. तर तुम्ही लोकांमधला संभ्रम कसा दूर करताय? मॅडम, तुम्हाला ज्ञात असेल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मी 10 वर्षापूर्वी ग्रामपंचायत त्या ठिकाणी सदस्य होतो. जर आपण माहिती करून घेतली ना, तर गावच्या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3 मतं देण्याचा अधिकार असतो आणि त्यावेळेला तर त्या ठिकाणी चिन्हसुद्धा वेगवेगळी चिन्ह असतात. त्याही परिस्थितीमध्ये गावचा नागरिक त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान करतो. त्यांना समजून सांगणे फक्त गरजेचं असतं. आता आपल्या ह्या सानपाडा विभागामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नव्हे, राज्यातली ज्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होतात, मुंबई महानगरपालिका वगळून प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी पॅनल सिस्टीम आहे. माझ्यासाठी ती सिस्टम नवीन आहे. मला सर्व या ठिकाणी त्या पॅनल सिस्टमची संपूर्णपणे माहिती आहे. मी नागरिकांना सोप्या भाषेमध्ये सांगतो प्रचार करत असताना, काही जास्त डोकं चालवू नका, डोक्याला जास्त ताण देऊ नका. आपल्या ज्या ठिकाणी बटन दाबायला जाणार आहोत त्या मशीनवरती ज्या ठिकाणी कमळाचं चिन्ह दिसेल, म्हणजे कमळाचं चिन्ह त्या मशीनवरती फक्त 4 ठिकाणी असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कमळाचं चिन्ह त्या ठिकाणी दिसेल त्या 4 ठिकाणी कमळाचं बटन दाबा आणि आपला विषय सोपा करा. सर, आता तुम्हाला उभे आहात तुम्ही 19 प्रभाग म्हणून, समोरचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय आव्हान वाटतंय का? हे बघा, मला आव्हान वगैरे असं काय वाटत नाही. तुम्ही सर्वे जर केला ना, तुम्हाला कळेल. फक्त काहींना संधी मिळाली निवडणुकीच्या माध्यमातून, ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काहींना संधी मिळाली, आम्हाला संधी मिळाली नाही. जे माझ्यासमोर जे काय आहेत त्यांच्या सर्वांच्यापेक्षा मी सिनियर राजकारणी आहे. आज जे काही ज्यांना नगरसेवक पदं मिळाली, अनेक पदं मिळाली, मला खरं तर शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळू शकली नाही. अनेक माझ्या सहकाऱ्यांना संधी मिळाली, पण ते जे काही सहकारी आहेत माझे, ते सहकाऱ्यांपेक्षा मी या ठिकाणी सिनियर आहे आणि राजकारणातला सुद्धा त्यांच्यापेक्षा मी या ठिकाणी सिनियर आहे. निवडून आल्यानंतर कोणत्या पहिल्या 100 कामांना तुम्ही प्राधान्य द्याल? मी या ठिकाणी तुम्हाला 100 कामं सांगू शकणार नाही किंवा 100 कामं सांगायची आणि त्यातलं एकही काम करायचं नाही अशातला मी नाही. मी ध्यान ठेवून काम करत असतो, लक्ष ठेवून काम करत असतो. पाण्याची समस्या सोडवण्याचं काम करेल, नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते देण्याचं काम करेल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वच्छता फार म्हणजे स्वच्छतेचं महत्त्वाचं या ठिकाणी नागरिकांना पटवून देण्याचं या ठिकाणी काम करेल. मुलांसाठी बगीचे, गार्डन अतिशय सुंदर असावेत, त्यांची खेळणी सुंदर असावीत, यासाठी आतोकाट प्रयत्न करेन. आमच्या महिलांनासुद्धा त्यांची सुरक्षा, त्यांचा थोडासा काय रोजगाराची समस्या असेल तर सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि माझे जे सहकारी कार्यकर्ते, जे कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या अर्थानं नोकरीची या ठिकाणी पोटापाण्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून जी काही त्यांची निकड असेल, गरज असेल, ती खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी पूर्ण करायचं मी या ठिकाणी काम करेन. मी सांगू शकणार नाही की 100 कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी रोजगार देईल किंवा नोकरी लावेल, असं मी पोकळ आश्वासन या ठिकाणी देणार नाही. परंतु जे मला करता येईल ते काम पूर्ण करण्याचं काम मी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशी आपल्याला या ठिकाणी मी शाश्वती देतो. सर, तुम्ही जसं आता नोकरीसाठी बोलले त्याचप्रमाणे तुम्ही युवकांसाठी या ठिकाणी काही संधी आणणार आहेत का? युवकांसाठी काही काम करणार आहेत का? युवकांसाठी निश्चितच काम करायचं आपल्याला. या ठिकाणी युवकांना रोजगार मिळावा, शिकलेल्यांना नोकरीची संधी मिळावी आणि काही जर आपल्यातले तरुण कार्यकर्ते असतील, मराठी बांधव असतील आपले किंवा परप्रांतीय नागरिकसुद्धा आपले सहकारी आहेत, जे वर्षानुवर्ष आपल्या ह्या नवी मुंबई शहरामध्ये राहतात, त्यांना छोटे मोठे व्यवसाय असतील, या व्यवसायाच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती मदत पूर्णपणे करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी माझ्या माध्यमातून राहील. येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय संदेश द्याल? मी खरं तर आमच्या सानपाडा विभागातील नागरिकांना, तमाम नागरिकांना, माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करेल, बांधवांनो, मतदारांनो, गेली 25 वर्षे एक सामाजिक कार्य करत असताना एक सामान्य कुटुंबातील मी एक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आतापर्यंत सहभागी होत आलेलो आहे. खरं तर मला ह्या 25 वर्षामध्ये या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये संधी मिळाली नाही, परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या ह्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी साहेब असतील आणि आपल्या ह्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे असतील, यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याने म्हणा, मला प्रभाग क्रमांक 19मध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या मतदारांचं एक त्यांची सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळालेली आहे. त्या सेवेची
सेवेचं एक सोनं करण्याची आज खरं तर या ठिकाणी गरज आहे. म्हणून मी नागरिकांना विनंती करेल, आज तुम्ही मला 25 वर्ष या ठिकाणी बघताय, तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी या ठिकाणी सहभागी आहे. जे जे लागेल ते देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. कोणाला काय मदत लागेल, काय आरोग्याची मदत लागेल. खरं तर तुम्हाला माहीत असेल, ज्या वेळेला आपल्या 6 वर्षापूर्वी आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या नवी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी कोरोनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं जी मदत लागेल ती मदत देण्याचं काम खऱ्या अर्थानं मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल, ज्या वेळेला या ठिकाणी लॉकडाऊन झालं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्या गावावरनं मी या ठिकाणी मेथीचे 2 टेम्पो या ठिकाणी खाली केले. नागरिकांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भाजीपाल्याची अडचण होऊ नये. दुधाचे टेम्पोसुद्धा या ठिकाणी खाली आहेत. एवढंच नाही तर तेलाचा पुरवठासुद्धा खऱ्या अर्थानं मी मोफत दरामध्ये या ठिकाणी आमच्या ह्या नागरिकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे. नंतर नाईक साहेबांच्या माध्यमातून असेल, मंदाताईंच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी अन्नधान्य वाटप असेल, मास्क वाटप असेल, गोळ्यांचं वाटप असेल, जे करता येईल ते करण्याचा आटोकाटपणे या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेल, तुम्हाला माझ्यासारखा खऱ्या अर्थानं या ठिकाणी नगरसेवक पाहिजे आणि ती संधी देण्याचं काम खरं तर तुमच्या हातामध्ये. म्हणून येत्या 15 तारखेला आपलं बहुमूल्य मतदान, जे प्रत्येकाला या ठिकाणी 4 मतदान करण्याचा जो अधिकार आहे, माझे सहकारी त्यामध्ये सुनील भाऊ कुरकुटे असतील, शैलाताई पाटील असतील, शिल्पाताई ठाकूर असतील, आमच्या चौघांच्याही कमळाच्या चित्रासमोरील बटन दाबून आम्हाला चौघांनाही आपण या ठिकाणी बहुमताने विजय करा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि तुमचा सगळा अनुभव आम्हाला सांगितला. तसेच नगरसेवकासाठी तुम्ही जे सुद्धा काही करत आहे त्यासाठी पुढील काळासाठी शुभेच्छा. हो, धन्यवाद मॅडम. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की हे होते भाऊ भापकर. त्यांची समाजकारणाशी तर नाळ जोडलेलीच आहे, त्याचसोबत राजकारणाचा देखील अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला नागरिकांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्हाला नगरसेवक म्हणून मी जर पाहिजे असेल तर कमळासमोरील बटन नक्की दाबा. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.